नमस्कार बालमित्रांनो, आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत। आज आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 4 विषय आहे परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 16 दक्षिणेतील मोहीम या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। मला आशा आहे आपण हा पाठ चांगल्या प्रकारे समजून घेतला असेल, तसेच या पाठाचे आपण वाचन देखील केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे या पाठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिणेकडील मोहिमेचा बेत आखला होता, तसेच कुतुबशहाची भेट घेतली होती, त्याचबरोबर जिंजी देखील जिंकलेली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे भाऊ व्यंकोजी राजे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती। अशा प्रकारे या पाठामध्ये आपण माहिती ऐकलेली आहे किंवा समजून घेतलेली आहे। आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय सोडवूया। संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। या ठिकाणी आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्याबरोबर त्यांचे पर्याय देखील दिलेले आहेत। सर्वप्रथम आपण रिकामी जागा वाचन करायची आहे, त्यानंतर त्याखाली दिलेले पर्याय आहेत ते आपण वाचन करायचे आहेत आणि त्यात पर्यायापैकी जे योग्य उत्तर आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। आपण प्रश्न पहिल्यातील रिकामी जागा पाहूया। व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहागीर सांभाळून होते। खाली आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत, वेलूरची, तंजावरची आणि बंगळूरची। आणि तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यंकोजी राजे हे तंजावरची जहागिरी सांभाळत होते। मग आपण उत्तर लिहायचं आहे, उत्तर व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते। अशा प्रकारे आपल्याला ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती। आपण आता पर्याय पाहूया। पर्याय आहे दिल्ली, जिंजी आणि गोवळकोंडा। आता आपल्याला माहीत आहे कुतुबशहाची राजधानी होती गोवळकोंडा। मग आपण उत्तर लिहिणार आहोत, उत्तर कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। आता आपण प्रश्न पाहूया। शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? आपण आता सांगितल्याप्रमाणे या दक्षिणेतील मोहिमेमध्ये शिवाजी राजांनी व्यंकोजी राजांची भेट घेतली होती। मग त्यामागे त्यांचा काय हेतू होता याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे। आता आपण उत्तर लिहूया, उत्तर स्वराज्याच्या कार्यासाठी व्यंकोजी राजांची काही मदत मिळवणे हा शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागचा हेतू होता। आपणाला समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांची काय भेट घेतली, तर आपलं स्वराज्य वाढवायचं असेल त्यासाठी व्यंकोजी राजांची त्यांना मदत घ्यायची होती, त्यासाठी छत्रपतींनी व्यंकोजी राजांची भेट घेतली होती। त्यानंतर पुढील प्रश्न आहे शिवरायांनी व्यंकोजी राजांना कोणती गळ घातली? आता आपण याचं उत्तर लिहूया, उत्तर स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावी अशी शिवरायांनी व्यंकोजी राजांना गळ घातली। छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांची जेव्हा भेट झाली तेव्हा छत्रपतींनी व्यंकोजी राजांना सांगितलं की आम्ही जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे त्या कार्यात आपण मदत करावी असे त्यांनी गळ घातली। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात काय लिहिले? आता आपण याचं उत्तर लिहूया, उत्तर शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा। म्हणजे छत्रपतींनी आपल्या भावाला सांगितलं की जे परकीय शत्रू आहे त्यांची तुम्ही मदत करू नका, स्वतः पुरुषार्थ गाजवा, स्वतः पराक्रम करा, असं त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा। शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे का ठरवले याचं आपल्याला आता कारण लिहायचं आहे। आता आपण याचं उत्तर लिहूया, उत्तर शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले कारण 1, उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता। त्यानंतर दुसरं कारण आहे 2, मुघलांचे संकट जर स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही आपली एखादी मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले।
आपल्याला समजलं असेल की छत्रपतींनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे का ठरवले, तर आपल्याला उत्तरेकडील औरंगजेब बादशाह हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी बसला होता आणि दुसरं कारण आहे, जर तो आपल्या महाराष्ट्रावर चालून आला तर दक्षिणेकडे आपलं एखादं मजबूत ठाणं असावं, यासाठी छत्रपतींनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ. शिवरायांनी व्यंकोजीराज यांना समजुतीचे पत्र पाठवले. आपण आता याचं उत्तर लिहूया. शिवरायांनी व्यंकोजीराज यांना समजुतीचे पत्र पाठवले कारण 1. महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराज यांना भेटीसाठी बोलवले. 2. काही दिवस व्यंकोजीराजे शिवरायांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवताच ते तंजावरला निघून गेले. 3. व्यंकोजीराजांच्या सैन्याने महाराजांच्या फौजेवर हल्ला केला. 4. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना समजुतीचे पत्र पाठवले. आपल्याला समजलं असेल की छत्रपतींनी व्यंकोजीराजांना का पत्र पाठवले, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे भाऊ व्यंकोजीराजे यांची भेट झाली होती. ते काही एकमेकांसोबत राहिले देखील होते, पण एक रात्री व्यंकोजीराजे महाराजांना काहीच न कळवता तंजावरला निघून गेले आणि एवढंच नाही तर व्यंकोजीराजाच्या फौजेने महाराजांच्या फौजेवर हल्ला देखील केला होता आणि मग महाराजांना आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे वाईट वाटले आणि मग त्यांना त्याचं उत्तर घेण्यासाठी किंवा सांत्वन करण्यासाठी किंवा कारण विचारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना समजुतीचे पत्र पाठवले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दक्षिणेतील मोहीम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय सोडवलेला आहे. पण या पाठाच्या खाली आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे. पहा, तो उपक्रम देखील आपण सोडवायचा आहे. तर आता उपक्रम काय आहे ते पाहूया आपण. उपक्रम: शिवराय व व्यंकोजीराजे यांच्या भेटीचे व संवादाचे नाट्यीकरण करा. आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिणेकडे मोहीम आखली होती, त्या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांची झालेली भेट. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजे यांची जेव्हा भेट झाली असेल किंवा त्यांचे जे संवाद झाले असतील, त्याचं आपण आपल्या वर्गामध्ये शिक्षकांच्या मदतीने नाट्यीकरण करायचं आहे. अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दक्षिणेतील मोहीम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय व त्याखालील उपक्रम देखील पाहिला आहे. मला आशा आहे तुम्हाला हा स्वाध्याय नक्कीच आवडलेला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक धन्यवाद.